थांबा थांबा, महाबळेश्वर म्हणजे फक्त ट्रॅफिक नाही. चला मी दाखवते तुम्हाला महाराष्ट्रातील हे थंड हवेचे ठिकाण. पैशाच्या बजेट इतकं वेळेचं बजेटही महत्वाचं. त्यामुळे 2 दिवसात प्रायोरिटीने महाबळेश्वरला जाताना काय काय बघायचं. पाचगणी मधील आजूबाजूला असणाऱ्या गर्द झाडींच्या बरोबर मधून जाणाऱ्या पायऱ्यांवरून चालत जाताना थकवा आला की आता आलंच जवळ असं स्वतःला सांगत खालून वरपर्यंत पोहोचल्यावर खालच्या नदीत बदाबदा पाणी ओतणारा उंचावरचा धबधबा आपल्याला दिसायला लागतो. तोच तो लिंगमळ्याचा धबधबा. सौंदर्याचे वर्णन करणारे सर्व विशेषणं एकत्र केली तरी कमी पडतील इतका सुंदर धबधबा बघून आता आपल्याला जायचंय शिवशंभो श्री महाबळेश्वराच्या दर्शनाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरात श्री महाबळेश्वराचे दर्शन घेऊन इथूनच पुढे 500 मीटर अंतरावर असलेल्या कृष्णाबाईच्या मंदिरात आवर्जून जा. त्यानंतर कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री या नद्यांच्या संगमावरच्या पंचगंगा मंदिरात शिवशंकराचे दर्शन घ्यायचे. पुढच्या ठिकाणी जाण्याआधी शाळेत शिकवलेला इतिहास आठवायचा. जावळीचं खोरं आठवतंय का? घनदाट पसरलेल्या जावळीच्या खोऱ्यातून अतिशय सुंदर पण तितक्याच घातक आंबेनळी घाटातून कोणतीही मस्ती न करता प्रतापगडाच्या पायथ्याला जायचं आणि लागलीच मान खाली घालून मुजरा करायचा. क्रूर, कपटी, अहंकारी, देवतांची विटंबना करणाऱ्या नीच अफजल्याचा कोथळा महाराजांनी इथंच बाहेर काढला आणि त्याला याच मातीत गाडला. अशा या पवित्र प्रतापगड आणि आई भवानीचे दर्शन घ्यायचे. एवढं सगळं फिरून जर तुमचं वेळेचं बजेट शिल्लक राहत असेल तर महाबळेश्वर मधली ही इतर ठिकाणं सुद्धा बघू शकता. महाबळेश्वर मध्ये फिरायला महाबळेश्वर दर्शन ही बस सुद्धा आहे बरं का. आणि हो, रस्त्यावर कुठेही कशीही गाडी पार्क करून उगा आपलं ट्रॅफिक जाम करू नका. व्हिडिओ तर आवडला असणारच आहे, त्यामुळे शेअर तर कराच आणि पेजला पण फॉलो करूनच टाका आता.